बघा मृदा लेसनचं नाव काय आहे? मृदा. बघा मृदा म्हणजे काय असतं? मृदा म्हणजे काय? माती. मृदा निर्मितीसाठी आवश्यक काही घटक असतात. त्या घटकामध्ये आपण बघूया काय आहे. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ फलक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून जी तयार होते ती काय? मृदा. मृदा म्हणजे काय? माती. तर खडकापासून, खडक म्हणजे काय? दगड. दगडापासून काय तयार होतं? सॉफ्ट मृदा. म्हणजे जो भुगा असतो ना दगडाचा, छोटे छोटे बारीक कण असतात त्यापासून तयार काय होते? त्यालाच आपण काय बोलतो? माती. मूळ खडक, त्यातलं पहिलं काय आहे आपलं? मूळ खडक. खडक म्हणजे काय? दगड. बघा प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. तर प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे निर्धारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. म्हणजे पूर्णपणे बारीक काय होतं? त्याचा स्फटिक असतात जे मृदे खडकाचे, त्याचं पूर्णपणे बारीक काय होतो? सॉफ्ट काय होतो? कण तयार होतात आणि त्या कणांपासून काय तयार होते? मृदा. जसं तुम्ही हातात जर घेतलं तर पटकन आपल्या हातामध्ये लगेच डिस्टोरल्यासारखं म्हणजे सॉफ्ट माती होते त्याची, म्हणजेच त्याला आपण काय बोलतो? मृदा. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेले बेसाळ या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. बेसाळ हे खडक माहिती आहे ना? बेसाळ हे खडक कुठे आढळलेले आहे? ते पठारी प्रदेशामध्ये. त्याच्यापासून काय तयार होते? मृदा. बघा पुढे. तर या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात. काय म्हणतात? रेगूर मृदा. तर दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. कोणती मृदा तयार होते? तांबडी. कुठे होते तर? भारतातील ग्रेनाइट कुठलं आहे ठिकाण? भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून, हा खडक आहे आणि त्या खडकापासून काय तयार होते? तांबडी मृदा. जसं आपण बेसाल्ट बघितला, बेसाल्ट पासून कोणती मृदा तयार होते? रेगीर मृदा तयार होते. तसंच या दगडापासून म्हणजे या खडकापासून काय तयार होते? तांबडी मृदा. प्रादेशिक हवामान. त्यानंतर आपलं काय आहे? प्रादेशिक हवामान. हवामान म्हणजे काय आहे? सांगा मला. हवामान म्हणजे काय? वातावरण ना? वातावरण. वातावरण कसं असतं रे? 3 प्रकारे वातावरण असतं. कोणतं? ते ऋतू झाले. उष्ण, अजून काय? थंड, दमट. असे 3 प्रकारचे काय आहेत? वातावरण. म्हणजेच हवामान. कधीतरी दमट असतं वातावरण, कधीतरी थंड हवामान असतं आणि कधी उष्ण असतं. उन्हाळ्यामध्ये कसं असतं तापमान? उष्ण. थंडीच्या महिन्यामध्ये कसं तापमान असतं? थंड. आणि मग पावसाच्या वेळेस कसं असतं? दमट. थोडं थंड पण वाटतं आणि थोडं गरम पण होतं. अशा प्रकारे काय वातावरण असतं. बघा मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मूळ खडकाचे विदारण होणे हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रियेत प्रदेशाच्या हवामानावर ठरते. तर प्रदेशाच्या हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट असते तर तिथे बेसाळ या खडकाचे अपक्षालन होते. बघा त्यांनी सांगितलेलं आहे पश्चिम भागामध्ये कसं वातावरण असतं? कसं सांगितलेलं आहे वातावरण? सांगा. कसं वातावरण आहे? पश्चिम भागामध्ये हवामान दमट आहे. जसं मी तुम्हाला वातावरण दिलेलं आहे ना इकडे, दमट आहे. तिथं कुठला खडक आढळतो? तिकडे बेसाळ. त्याचा काय होतो? भुगा होतो आणि मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? मातीमध्ये. म्हणजे मृदेमध्ये त्याचं काय होतं? रूपांतर होतं. बघा दुसरं त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला? जैविक घटक. आता जैविक घटक काय आहे? काय भावेश? जैविक घटक काय आहे? खडकांचे विदारण होऊन त्यांचा भुगा तयार होतो. परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. वनस्पतींची मुले, पाळापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात. तसेच त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते. उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपात, पैसाकिडा, वालवी, गोमूत्र, मुंग्या इत्यादी. मग आता जैविक घटक. जैविक घटक म्हणजे काय रे? आपण
आहोत. जैविक घटक म्हणजे कोणते घटक? जैविक आणि अजैविक असे दोन भाग आहेत ना. जैविक घटक म्हणजे कोणते? जे जिवंत घटक आहेत ते कशामध्ये येतात? जैविक घटकामध्ये बघा, खडकांची वितळण होऊन त्याचा भुगा तयार होतो. तर काही खडक जीवित सुद्धा असतात म्हणजे जैविक असतात. काही खडकांचा काय तयार होतो? भुगा होतो. परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे, माती नाही आहे. तर मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. जैविक पदार्थ मिसळले जातात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय होते? मृदा तयार होते. त्याचबरोबर हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. तसंच एखादा प्राणी मृत झाला असेल आणि तो मातीमध्ये आपण काय करतो? पुरतो. मग त्याच्यापासून त्याची काय तयार होते? त्याच्यामध्ये काय तयार होते? जैविक घटक असतात ना, कारण तो जिवंत असतो. मग त्याच्यापासून जैविक घटक तयार होतात आणि तिकडे सुपीक कशी काय तयार होते? मृदा. समजलं? काही वनस्पती सुद्धा असतात. त्याचबरोबर वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांची मृतावशेष पाण्यामुळे तसेच त्यांच्या जीवांमार्फत विघटन होते. उदाहरणार्थ गांडूळ, किडा, अशा पदार्थात म्हणतात. गांडूळ येतात तर मातीपासूनच तयार झालेले आहेत. कशापासून झालेले आहेत? जैविक घटक म्हणजे काही प्राणी त्यांना जैविक घटक त्यापासूनच किंवा गांडूळ असेल काय होतात? तयार होतात. त्यालाच आपण म्हणतो ह्युमस असे. यामध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर ती मृदा सुपीक असते आणि मग ते खतासाठी सुद्धा वापरलं जातं. गांडळाचं खत असतं माहितीये का? गांडूळ खत, ज्याच्याने शेती सुपीक होते, ज्याच्याने जमीन सुद्धा काय होते? सुपीक होते. कोणतं खत? गांडूळ खत. आपण मासे वगैरे पकडण्यासाठी सुद्धा कशाचा वापर करतो? गांडूळचा. म्हणजे जर काही शेती जर तुम्हाला करायचं असेल, कुठलं पीक घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा गांडूळ खताचा उपयोग केला जातो. आणि गांडूळ कशापासून तयार झालेले आहेत? मृदेपासून. त्याच्यामध्ये जैविक घटकांचं काय झालेलं आहे? जैविक घटकांचा काय झालेलं आहे? समावेश झालाय आणि त्याचं तयार काय होतं? रूपांतर मृदा. बघा पुढे. नंतर त्यांनी काय सांगितलंय तर अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळे अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जातात. म्हणून मग खताचा उपयोग केला जातो. कुठलं खत? गांडूळ खत, जे मी तुम्हाला आता सांगितलं ते. कशापासून तयार होतं गांडूळ खत? मातीपासूनच. त्याच्यामध्ये जैविक घटकाचा असतो रूपांतर झालेला असतो. त्याच्या पुढे बघा, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खता निर्मितीची प्रक्रिया समजून घ्या. खता निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकाही लागतात. उदाहरणार्थ ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी. आता यापासून हा कंपोस्ट खत तयार केला जातो. काय काय समावेश होतो? कुठले कुठले पदार्थ सांगा मला? कुठले कुठले सांगा? ओला कचरा, पाणी आणि उष्णता हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? तर कंपोस्ट खतामध्ये. त्याचा कालावधी सुद्धा असतो. आता काय कालावधी आहे ते बघूया. वाचूया कालावधी. मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये दोन घटकांचे वितरण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया बंद ठीक आहे. बघा कालावधी. कालावधी म्हणजे काय रे? वेळ. त्याचा सुद्धा वेळ असतो. कालावधी म्हणजे काय? वेळ. त्याची काही मर्यादा असते. बघा, मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया. मृदा निर्मिती काय आहे? ही नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे निसर्गामध्ये तयार केलेली ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये मूळ घटकाचे वितरण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा काय होतो? समावेश होतो. मूळ घटकाचं काय होतं? वितरण होतं, हवामान पाहिजे असतं आणि जैविक घटक हे सगळे मिक्स होतात आणि त्यानंतरच तयार होतं ती काय? मृदा. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो. म्हणजे ती हळूवार प्रमाणे होत असते. लगेचच होते का? त्याचं रूपांतर लगेच मातीमध्ये होतं का? मृदेमध्ये नाही होत. त्याला काय लागतो? कालावधी लागतो. म्हणजे खूप कालावधी गेल्यानंतर त्याचं जो रूपांतर आहे ते रूपांतर कशामध्ये होतं? मृदेमध्ये होतं, म्हणजेच मातीमध्ये होतं. बघा, उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेमीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. किती? हजारो वर्षाचा कालावधी लागतो आणि त्यानंतर तयार होते ती काय? मृदा. मृदा म्हणजेच काय? तर माती.
बघा त्याचबरोबर त्यांनी सांगितलं यावरून मृदा अनमोल असते हे लक्षात घ्या. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्यामुळे कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधीला जास्त लागतो. म्हणजे ज्या ठिकाणामध्ये पाऊस जास्त आहे त्या ठिकाणी मातीचं प्रमाण काय असतं जास्त असतं. म्हणजे त्याचा समावेश कशामध्ये होतो मृदेमध्ये होतो. आणि जिथे उष्णता वातावरण आहे तिथे उष्ण वातावरण आहे गरमीचं वातावरण आहे तिकडे मृदा काय होते कमी म्हणजे त्याला जास्त कालावधी लागतो. मृदा होण्यास काय होतो जास्त कालावधी. जिथे पाऊस जास्त पडतो तिकडे लगेचच काय होतं मृदा तयार होण्यास मदत होते. निसर्गातून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. पिकांना जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते कीटकनाशके यांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. बघा शेतकरी आधी काय करतो जिथे आपण नापीक असेल जमीन तिकडे शेती होणार का तिकडे पिकं होणार का नाही. तिकडे अन्नधान्य पिकणार का नाही पिकणार. जी जमीन सुपीक आहे म्हणजे जी ओलसर असते किंवा त्या ठिकाणी जिथे उष्णता कमी असते त्या ठिकाणी शेतकरी काय करत असतो शेती करत असतो. आणि मग तिथे सुपीक जमीन काय होते त्याला पूर्णपणे काय मिळालं पाहिजे खत मिळालं पाहिजे. खत असेल रासायनिक खत नाही तर कंपोस्ट खत असेल गांडूळ खत असेल तर ती जी मृदा आहे ती मृदा कशी बनते सुपीक. आणि मग ती शेतीसाठी कशी असते चांगली असते. खडकाळ प्रदेशामध्ये जिथे खडक आहे तिकडे शेती होईल का नाही. जिथे सॉफ्ट मृदा आहे तिकडेच काय होणार आहे शेती होणार आहे. पुढे बघा तर जमिनीत बी टाकलेले पीक येते हे माणसाला समजल्याने त्या मृदेचा काय होतो वापर करायला सुरुवात करतो. तर हळूहळू त्याच्या लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगलं येते. मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समोरे राहू लागला आणि त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. म्हणजे त्याला कळलं की खडकाळ प्रदेशामध्ये किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये शेती होणार नाही. त्यासाठी महत्वाचं काय आहे पाणी. जर पाण्याची जमीन असेल म्हणजे ओलसर जमीन असेल तरच तिथे काय होऊ शकतं पीक होऊ शकतं. म्हणजे एखादं बीज रुजलं बीज टाकलं त्याला काय मिळणार आहे नवीन पाणी फुटणार आहे. पण कशामुळे नदीच्या मध्ये काय आहे पाणी आहे आणि नदीच्या काठाला जी जमीन असते ती जमीन कशी असते ओलसर असते आणि त्याच्याचमुळे तिकडे पीक काय होतं चांगल्या प्रकारे येतं. म्हणून मग मानवाला तर शोध लागला. म्हणून मानव काय करू लागला नदीच्या काठी शेती करू लागला आणि तिकडेच तो राहू लागला. तो आपली वस्ती करून काय करू लागला नदीच्या काठी राहू लागला. बघा आदिवासी लोक असतात ना नदीच्या काठी झोपडे बनवून का कारण त्यांनी आजूबाजूला मळे लावलेले असतात. कुठले कुठले मळे असतात त्यांचे काही भाज्यांचे मळे असतात. कारल्याचं मळ असेल तर कलिंगड लावलं असेल काकडी असेल अजून काय काही मेथीची भाजी असेल पालक भाजी असेल मुळा असेल अजून गाजर असेल. म्हणजे ह्या सगळ्यांची मळे कुठे लावली जातात पाण्याच्या लगत म्हणजे नदीच्या काठी. समजलं. पुढे बघा तर मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता व प्रदेशाच्या मृदेवर आधारित असते हे त्याच्या लक्षात आले आणि सुपीक मृदेच्या शोधात व तिथे स्थायिक होण्यास मानवी समाज स्पर्धा होऊ लागली. त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचा विविध प्रयत्न मानव करू लागला आणि त्यासाठी विविध प्रकारचे खते तो वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. बघा तेव्हा शेतकऱ्याला कळलं जिथे सुपीक जमीन असते तिकडेच आपल्याला काय मिळणार आहे मोबदला भेटणार आहे. म्हणजे जे पीक आहे ते पीक आपण काय करू शकतो विकू शकतो आणि त्याची मुदत काय मिळणार आहे पैसे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत त्या आर्थिक गरजा काय होऊ शकतात पूर्ण होऊ शकतात. पण त्यासाठी जी जमीन हवी आहे ती जमीन कशी पाहिजे सुपीक हवी आहे. आणि मग त्या जमिनीसाठी मानव विचार करू लागला की अजून चांगल्या प्रकारे शेती करायची आहे तर आपल्याला वेगवेगळ्या खतांचा काय केला पाहिजे उपयोग केला पाहिजे वापर केला पाहिजे. तरच आपलं पीक काय येणार आहे भरभरून येणार आणि आपण त्याच्याकडे करू शकतो विक्री करू शकतो आणि त्याच्या मोबदल्यामुळे आपल्याला काय मिळू शकतो पैसे मिळू शकतो. आणि आपलं जे काय घराचा जो कुटुंब आहे घरामध्ये जी व्यक्ती आहे त्यांचा आपण काय करतो पोटाचा विचार करू शकतो. कारण का फक्त शेती कशी असली पाहिजे सुपीक जमीन आहे ती मृदा कशी असली पाहिजे सुपीक आणि त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी काय आहेत अवलंबून आहे. समजला. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य फुले फळे इत्यादी उत्पादने
घेतली जातात. मग काही आपण फळे फुले घेतो तर आपण ह्या देशातून दुसऱ्या देशात पण ट्रान्सफर करू शकतो किंवा ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करू शकतो, ह्या गावातून दुसऱ्या गावात ट्रान्सफर करू शकतो आणि त्याचा आपल्याला काय करू शकतो, पैसे मिळू शकतो. त्याच्यानं आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा काय करू शकते, सुधारू शकते. आणि त्यासाठी आपल्याला जमीन हवी आहे. जमीन कशी असली पाहिजे, सुपीक असली पाहिजे. त्यासाठी रासायनिक खत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, त्या खतांचा मानवाने काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. त्याचबरोबर बघा पुढे, तर रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन होते. आता रेगूर मृदेमध्ये बेसाळ खडक जिथे यूज होतं पठारी प्रदेशामध्ये, तिकडे जास्त प्रमाणात कसं पिकवलं जातं, ज्वारीचं आणि बाजरीचं. आणि तिकडे जे हवामान आहे ते हवामान कसं असलं पाहिजे, दमट असलं पाहिजे. बरोबर आहे. तर कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशामध्ये तांदळाचे धान्य उत्पादन होते. आता तुम्ही कोकणात गेलात तर कोकणामध्ये कुठल्या धान्याला प्राधान्य आहे, तांदूळ. कोकणामध्ये सगळे लोक जास्त काय खातात, भात खातात की नाही. म्हणजे कोकण हे कशासाठी फेमस आहे, तांदळासाठी. तिकडे जास्त प्रमाणात कसं पीक घेतलं जातं, तांदळाचं. जसं आपण पठारी प्रदेशामध्ये बघितलं ज्वारी आणि बाजरीचं पीक घेतलं जातं, तसं कोकणामध्ये कुठलं पीक घेतलं जातं, कुठलं घेतलं जातं, तांदळाचं. बघा पुढे, नंतर काही प्रदेशात पाण्याचा निचरा होण्यात मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. तर स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. तर काही ठिकाणी पाण्यासाठी ते निचरा असेल, म्हणजे पाणी जास्त प्रमाणात असेल, तिकडे कसं उत्पादन घेतलं जातं, बटाट्याचं. बटाटे सगळे खातात, मग त्या बटाट्याचं काय केलं जातं, उत्पादन घेतलं जातं. आणि त्यानुसार काय चालू असतं, आर्थिक उत्पादन. आणि आपल्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा सुद्धा त्याच्यावरती डिपेंडेड असतात. कळलं? ठीक आहे. झालं 20 मिनिटं.